अनंत चतुर्दशीच्या दिवशी अमरावती महानगरपालिकेने राबविलेल्या पर्यावरणपूरक आणि स्वच्छ गणेश विसर्जन उपक्रमाला नगरवासी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत आहेत। मनपा प्रशासनाच्या पुढाकाराने एकूण 23 ठिकाणी उभारलेल्या आर्टिफिशियल टँक व्यवस्था नागरिकांच्या भेटीस आली असून विशेषतः छत्री तलाव व प्रथमेश जलाशय येथे विसर्जनासाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने पंक्ती लावून आपापल्या लाडक्या बाप्पांचा विसर्जन करण्यासाठी नियोजित व स्वच्छ टँक व्यवस्थेचा उपयोग केला। या अनुषंगाने प्रशासनाच्या मदतीने स्वास्थ्य निरीक्षक व नियंत्रण अधिकारी उपस्थित राहून सुरक्षित विसर्जन प्रक्रिया सुनिश्चित करत आहे। विशेषतः छत्री तलाव व प्रथमेश जलाशय परिसरात टँक सुविधेचा उपयोग करण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन पर्यावरण प्रेमाची नवी ओळख निर्माण केली आहे। प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले होते की घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन नदी तलाव या ठिकाणी न करता आर्टिफिशियल टँक व्यवस्थेतच करावे आणि नागरिकांनी हे आवाहन यथायोग्य पद्धतीने पाळले आहे। मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी सांगितले की पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे। नागरिकांनी दिलेला प्रतिसाद मनपा प्रशासनासाठी अभिमानास्पद आहे। हरित गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण आपल्या निसर्गाचे रक्षण करत पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ पर्यावरणाचा संदेश देऊया। प्रत्येक झोन मधील प्रमुख टँक स्थळी नागरिकांच्या मदतीसाठी संबंधित स्वास्थ्य निरीक्षक व अधिकारी तैनात असून मोबाईल क्रमांक प्रसिद्ध करून कोणत्याही अडचणीसाठी तत्परतेने सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। नमस्कार, या पीडीएमसी प्रभागामध्ये अभियंता भवन मध्ये हा जो कृत्रिम टँक तयार केलेला आहे अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून सकाळी 7:30 वाजतापासून आतापर्यंत जवळपास 68 गणपती या परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी आणलेले आहे। त्याची पूजा अर्चा केली, आरती केली, प्रसाद दिलेला आहे आणि निर्माल्य बाजूला ठेवून या बकेट्समध्ये आणि तिथे गणपती शिरवत आहे। जवळपास 68 गणपती म्हणजे खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेचा मिळत आहे। जनता आता सजग झालेली आहे, प्रदूषण होणार नाही याची काळजी घेत आहे। अमरावतीकरांचं मनापासून अभिनंदन आणि मी सगळ्यांना आव्हान करते पीडीएमसी प्रभागातल्या जनतेला की अजूनही संध्याकाळी 6 पर्यंत वेळ आहे। आपण चाणक्य हॉटेल वेलकम पॉइंट आणि अभियंता भवन येथे येऊन आपला गणपती या ठिकाणी विसर्जित करू शकतो। अमरावती महानगरपालिकेच्या वतीने श्री गणेश विसर्जनाकरिता नागरिकांच्या सोयीसाठी आर्टिफिशियल टँक ठेवण्यात आले होते। प्रत्येक ठिकाणी अमरावती महानगरपालिकेने नियंत्रण अधिकारी नेमून तेथील सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपविली होती। नागरिकांनी आपल्या घरातील श्री गणेश विसर्जन नेमून दिलेल्या जवळच्या आर्टिफिशियल टँक मध्येच विसर्जन केले। या प्रक्रियेमुळे पर्यावरणाचा समतोल साधण्यास व स्वच्छता मोहिमेस नागरिकांचा हातभार लागला। नागरिकांनी विविध ठिकाणी आर्टिफिशियल टँकचा श्री गणेश विसर्जनासाठी वापर करून सहकार्य केल्याबद्दल महानगरपालिकेतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले। नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनीही मनपाच्या या कामाची प्रशंसा केली। नागरिकांनी मनपा आयुक्तांना यावेळी सांगितले की ही व्यवस्था मनपाने निर्माण केल्याबद्दल त्यांची गणेश विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या अडचणी कमी झाल्या आहे। महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांनी गणेश विसर्जन स्थळाची पाहणी करून अधिकारी कर्मचारी यांच्या कार्याचे कौतुक केले की त्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे योग्य ती कार्यवाही केली। नागरिकांनी मनपाला सहकार्य केल्याबद्दल नागरिकांचेही त्यांनी यावेळी आभार मानले। प्रथमेश जलाशय व छत्री तलाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन करत असल्यामुळे सदर ठिकाणी मंडप, बॅरिकेटिंग, स्टेज, प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही, जनरेटर व इतर आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती। अमरावती महानगरपालिका के द्वारा आयोजित किया गया गणेश विसर्जन का बहुत ही बढ़िया उपक्रम था। यहाँ पे अपना तालाब बनाया गया है जिसमें विसर्जन करने का जो मिट्टी रहती है वो पर्यावरण के काम में आती है, झाड़ लगाने के काम में आती है ये मिट्टी। अमरावती महानगर पालिका द्वारा बहुत ही बढ़िया आयोजन किया गया इस चीज़ का, पर्यावरण के लिए ये हितकारी है। इथं नेहरू मैदानमध्ये जे आपलं हे गणेश उत्सवाचं विसर्जनानिमित्त जे कृत्रिम तलावाचं इथं नियोजन केलेलं आहे ते खूप सुंदर प्रमाणे केलेलं आहे
आणि इथं व्यवस्था पण खूप सुखरूपीप्रमाणे आहे आणि जे सुरक्षा बंदोबस्त आहे ते पण चांगल्याप्रमाणे केलेलं आहे आणि हे कृत्रिम व्यवस्था जी आहे ते आम्ही मागील 7-8 वर्षापासून इथं येऊन राहिलो आहे गणेश विसर्जनासाठी। त्याच्यानंतर आपलं जे इथची जी व्यवस्था आहे ते पण खूप चांगली असतात, प्रत्येक वर्षी खूप चांगली असतात आणि जे हे यांचं जे कृत्रिम जे तलाव असते त्याच्यासाठी हे जे त्याच्यातली माती असते ते पर्यावरणासाठी खूप चांगली आहे आणि इथची व्यवस्था वगैरे आम्हाला खूप चांगली वाटली। विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि विजिलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।